आणि आता आपण जाणून घेणार आहोत सोशल मीडियावरती व्हायरल होणारे वेगवेगळे व्हिडिओज होऊ दे व्हायरलमध्ये. भारतीयांचे जुगाड हे जगभरात प्रसिद्ध आहे. जिथे इतरांचे विचार थांबतात तिथून आपल्याकडची जुगाडू मंडळी विचार सुरू करतात. आजपर्यंत गाड्या बनवणारे विहिरीतून पाणी काढण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी केलेले जुगाडू ट्रिक आपणही पाहिले असतील. आता आज जो व्हिडिओ व्हायरल होतो तो पाहून तर मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करणारी लाखो मंडळी थक्क होऊन जातील. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात विस्तृत रेल्वे नेटवर्क असूनही ट्रेनचे डब्बे गर्दीने ओसंडून वाहत असतात. एका परदेशी ट्रेनमधील हा व्हिडिओ आहे, पण यात एक जागा मिळवण्यासाठी एका तरुणाने वापरलेली ही ट्रिक थक्क करणारी आहे. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो आणि या व्हिडिओमध्ये एक कारला झालेला अपघात पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एका ठिकाणी सर्व्हिस रोडवर गाड्या बाजूला पार्क केलेल्या दिसत आहेत आणि या गाडीतील लोक उतरण्याच्या तयारीत देखील आहेत आणि त्याच वेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून गाडी पलटी झालेल्या अवस्थेत या पार्क केलेल्या गाड्यांवरती आदळताना या व्हिडिओत बघायला मिळतं. Like or move, he wasn't an honest. हत्ती समोर आला की लोकांची भंबीरी उडते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो. पर्यटक जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना त्यांच्यासमोर एक हत्ती येतो आणि अशा स्थितीत चालक वाहक रिव्हर्स गाडी चालवायला सुरुवात करतो आणि त्यातील प्रवासी प्रचंड घाबरतात आणि गजराजाला शांत करण्यासाठी नामजप सुरू करतात. आणि हा व्हिडिओ IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी पोस्ट केलेला आहे आणि त्यांनी लिहिलंय की जेव्हा एक जंगली हत्ती ब्राह्मणांनी भरलेल्या गाडीसमोर येतो. आतापर्यंत या व्हिडिओला 90 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 2000हून अधिक लाईक्स मिळाले. ओम शांति शांति शांति. ओम लं नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं दन्तमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि. चलता है धूप से. पीछे सोलर प्लेट भी लगा रखी है आपने. हाँ, भर उन्हात थंड हवा मिळवण्यासाठी या अवलियाने हा देशी जुगाड केलाय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ज्याची बिग बी यांनी घेतली. शास्त्रज्ञच नव्हे तर सामान्य माणूसही काही ना काही आविष्कार करत असतो. आजपर्यंत सामान्य माणूस कुठला तरी जुगाड करूनच आपल्या गरजा पूर्ण करताना बघायला मिळाला. असाच एक देशी जुगाड सध्या चर्चेत आला. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाला वैतागलेल्या एका व्यक्तीने भर उन्हात चक्क थंडगार हवेची सोय केली. फेस पे लगाया है. मैन हमारा वो आपका सारे संसार का ईंधन ये है. अगर ये नहीं है तो कुछ नहीं है. पीछे सोलर प्लेट भी लगा रखी है आपने. हाँ, एका पहाडी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघितला जातोय. या 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक महिला एका विशाल झाडावर चढून लाकूड तोडताना दिसते. तिने साडी नेसली आणि झाडाच्या उंच असलेल्या फांदीवर ती चढलेली दिसते. रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. कोणी दुचाकीवर तर कोणी कारवर स्टंटबाजी करताना दिसतंय. सध्या एका बाईक स्वाराचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याने मोटरसायकलवर असा पराक्रम केलाय की पाहणारे थक्क झालेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील हा व्हिडिओ आहे जिथे एक तरुण 2 मुलींना घेऊन दुचाकीवरून भरधाव बाईक चालवताना दिसतोय. विशेष म्हणजे या एका टायरवर बाईक चालवत तो स्टंट करताना दिसतोय. स्टंट दरम्यान एक मुलगी पुढे बसलेली दिसते तर दुसरी मुलगी दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेली दिसते. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. फयाज कादरी असं स्टंट करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. लीज प्रांतातील फ्लेमाले इथल्या
हा विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ आहे. फुटबॉल खेळाडू सोफियान कीन यांच्या कारनं त्यांच्या कारनं प्रवास करत होता, पण त्याच्या कारला अपघात झाला. कार हवेतून वेगाने उडत क्रीडा हॉलमध्ये उतरते आणि या धडकेमुळे कार इमारतीच्या दर्शनी भागातून आदळून सभागृहाच्या मधोमध कोसळते. अपघाताच्या वेळी स्पोर्ट्स हॉलमध्ये मुलं उपस्थित होती, मात्र ती नुकतीच चेंजिंग रूममध्ये गेली होती, म्हणून ही मोठी दुर्घटना जी ती टळलेली असं म्हणूयात. या अपघातात सोफियान कीन गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जीविताला धोका नाही असं क्लबकडून सांगण्यात आलं. एका डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप पाहिला जातोय. खरं तर एका लग्नाच्या कार्यक्रमात जेव्हा नवरदेवाच्या मित्रांनी शिनचॅन कार्टूनच्या टायटल ट्रॅकवर नृत्य सादर केलं तेव्हा माहोल बदलून गेला. लुंगी डान्सच्या ट्रॅकवरून अचानक शिनचॅनचं टायटल ट्रॅक सुरू झाल्यानं संगीत सोहळ्यातील वातावरण बदलून गेलं. ओरंगुटान यांच्या उच्च बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. ते 30 ते 40 वर्ष जंगलात जगू शकतात. गेल्या 10 वर्षात सुमात्रान ओरांगुटान्सची संख्या कमी झाली आहे आणि आता लवकरच बोर्नियन ओरंगुट देखील जे आहेत ते जंगलात नष्ट होण्याची शक्यता आहे. ओरंगुटानचं हे दुर्मिळ दर्शन नेटिझन्सला भावलंय. शेतात नवनवीन प्रयोग राबवले जात आहे. शेती आता आधुनिक होते. पॉलीहाऊस मल्चिंग पेपरचा वापर आता सर्रास शेतकरी करताना दिसत आहेत. मात्र आता हा व्हिडिओ समोर येतोय ज्यामध्ये शेतकऱ्याने कुत्र्याची मदत घेतली. कुत्रा मल्चिंग पेपर टाकण्यासाठी शेतकऱ्याची मदत करतोय. हा देशी जुगाड जो आहे त्या जुगाडचा व्हिडिओ सध्या सगळ्यात जास्त पाहिला जातोय. ग्रामीण भागातील नद्या पार करण्यासाठी लोक बोटीचा वापर करतात. तसंच सेस हिल भागात केबल कार वापरली जाते. पण ज्या पद्धतीने लोक बोटीवर वाहने लादून नदी पार करतात तेच केबल कारमध्ये करता येईल का? तुम्हाला हा प्रश्न विचित्र वाटला असेल, मात्र नेपाळमधील या व्हिडिओने लोकांना धक्का दिलाय. कारण इथली नदी ओलांडण्यासाठी मिनी बस ज्या पद्धतीने केबलला टांगून पलीकडे पाठवण्यात आली आहे ते धोकादायक स्टंटपेक्षा कमी नाहीये. हा व्हिडिओ पाहून काही लोक अविकसित भागातील लोकांच्या संघर्षाबद्दल बोलू लागले. काही अनुचित प्रकार घडल्यास धोकादायक अपघातही होऊ शकतो. आणि या 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये केबलद्वारे नेपाळच्या सार्वजनिक वाहतूक सेवेतली एक मिनी बस पाठवली जाते. गाडी चालवण्याचं अनेकांकडे चांगलं स्किल आहे. गाडी चालकांचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. काही जण गाडी चालवत असताना वेगळं स्किल दाखवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये एका व्यक्तीला हात नाहीयेत आणि ती व्यक्ती हात नसताना गाडी चालवताना दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. दुनियात नसताना गाडी चालवणं सोपं नाही, परंतु एका व्यक्तीनं हात नसताना सुद्धा गाडी चालवली आणि गाडी चालवण्यासाठी कसा जुगाड केलाय हे या व्हिडिओमधनं बघायला मिळतंय.
पार्टीत जेव्हा मोठ्या आवाजात म्युझिक वाजतं तेव्हा एक काका स्वतःला रोखू शकलेले नाहीयेत. म्हणतात वय हा फक्त एक आकडा आहे, जगण्याची एक्सपायरी डेट नसते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आला, ज्यामध्ये एक मध्यवयीन व्यक्ती स्टाईलमध्ये डान्स करताना दिसते. जंगलात 2 शिकारी जनावरांच्या तावडीत सापडलेल्या एका छोट्या हरणाने कशी ऍक्टिंग करत स्वतःची सुटका करून घेतली ते पाहणं मजेशीर आहे. देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. जेव्हा संकट येते तेव्हा त्यातून बचाव करण्यासाठी प्रत्येक जीव निकराचा प्रयत्न करत असतो. परंतु हरणासारख्या एका छोट्या प्राण्याने 2 खतरनाक शिकारी आजूबाजूला वावरत असताना त्यांच्या तावडीतून कशी स्वतःच्या बुद्धिचातुर्याने सुटका करून घेतली ते हे या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. चिता आणि तरस यांच्या तावडीत सापडलेलं हे हरिण दोघांना पाहून जमिनीवर निपिचित पडून राहतं आणि मरण्याची बेमालूमपणे ऍक्टिंग करतं. त्यामुळे तरस त्याला मेलेला समजून थोडा बेसावस होतो आणि त्यातच चित्याला हाकलण्याच्या नादात तरसाचं लक्ष विचलित झाल्याचं पाहून हरिण लगेच टुणकण उडी मारून पळून जातं. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. आपण पाहतायत न्यूज 18 लोकमत. पाहुयात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओज. आपण सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर दररोज अनेक अपघातांचे व्हिडिओ पाहत असतो, पण सध्या ज्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय तसा अपघात कदाचित तुम्ही पाहिला नसेल. हो, कारण एका कारवर भला मोठा दगड पडूनही कार चालक सुखरूप असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नेटकरी या कार चालकाला नशीबवान असल्याचं म्हणतायत. एखाद्याचं नशीब चांगलं असेल तर भयंकर अपघातांमधूनही असे लोक बचावतात आणि व्हायरल होत असलेल्या अपघाताच्या या व्हिडिओमध्ये दिसतंय की सुदैवानं एक कार चालकाचा जीव बचावलेला आहे. कॉलेजचा शेवटचा दिवस, ना जाणे उद्या कोण कुठे असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात हा नकोसा वाटणारा कॉलेजचा शेवटचा दिवस येतोच. एकत्र घालवलेले दिवस, मजा मस्ती, सगळं काही आठवतं. हे कॉलेजचे दिवस पुन्हा आयुष्यात कधीच परत येणार नाही हे सगळ्यांनाच माहिती असतं आणि त्यामुळे हा शेवट स्पेशल व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं. महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. यावेळी सर्व विद्यार्थी जोरदार सेलिब्रेशन करत डान्स करताना दिसतात. दरम्यान अचानक सिमेंटच्या स्लॅबवर नाचणाऱ्या एका विद्यार्थ्याचा ग्रुप स्टेज कोसळल्यामुळे खड्ड्यात पडताना दिसतोय. सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही गंभीर जखमी झालेलं नाहीये. सोशल मीडियावरील रील, बूमरँग असे प्रकार करण्यात तरुणाईचा कुणी हात धरू शकत नाही. पण आता हे वेळ सगळ्यांनाच लागलेलं दिसतंय. काही महिलांचा ग्रुप समुद्रावर फिरायला गेलेला असताना त्यांनी बूमरँग करायचं ठरवलं आणि फोन हातात धरलेल्या व्यक्तीनं इशारा केला की सगळ्या महिलांनी उडी मारायची. पण व्हिडिओ पहा. महिला उडी मारायचा प्रयत्न करत असतानाच पाठीमागून समुद्राची लाट येते आणि या सर्व महिला पाण्यात पडतात. हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाहीये. नवऱ्याला सोडून फोटो काढाल तर असंच होईल असं नेटिझन्स म्हणतात. तर सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओज दररोज व्हायरल होत असतात, ट्रेंड होत असतात आणि हे सगळे व्हायरल होणारे व्हिडिओज आपण दररोज या बुलेटिनच्या माध्यमातून पाहत असतो. या सगळ्या व्हायरल घडामोडी पाहिल्यानंतर आता बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या महत्त्वाच्या सगळ्या सविस्तर बातम्या पाहणार आहोत महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आणि त्याची सुरुवात करणार आहोत टॉप 18 बातम्यांनी वेगवान स्वरूपात. मुंबईत दोन्ही डोस घेतलेल्या 90